पिंपळगाव टोलनाक्यावर 4 दिवसानंतर उपोषण मागे प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता. येथील टोलनाक्यावर सुरू असलेले उपोषण अखेर 4 दिवसानंतर मागे घेण्यात आले असून टोल प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याची माहिती देण्यात आलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. निफाड तालुक्यातील नागरिकांना टोलविषयक विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हे उपोषण छेडण्यात आले होते. स्थानिक वाहनधारकांना सवलत, वाहतूक कोंडी, मूलभूत सुविधा आदी मुद्द्यांवर प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर टोल प्रशासनाने लेखी स्वरूपात अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. नाशिक जिल्हा अध्यक्ष अर्जुन नाना पगारे, निफाड तालुका युवा अध्यक्ष रिपाई आनंद बाळासाहेब जाधव, रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, ओझर शहर अध्यक्ष राजू जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, तालुका संपर्क प्रमुख चंदन शिरोळकर, पिंपळगाव शहर अध्यक्ष सुदेश गांगुर्डे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टोलच्या अंतर्गत जनतेला काय सुविधा दिल्या जातात. आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की निफाड तालुका पूर्णतः फ्री करण्यात यावा, लोकलसाठी झेरॉक्स पेपरवरती ॲक्टिवेशन करावे, टोलच्या अंतर्गत नागरिकांना काय सुविधा दिल्या जातात या नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच गेल्या 3 महिन्यापासून टोलच्या ॲम्ब्युलन्सवरती जे ड्रायव्हर होते ते 14 वर्षापासून इथं काम करत आहेत, त्यांना 3 महिन्यापासून घरी बसवलेलं आहे. म्हणजे या सगळं काही रास्त मागण्या असताना मला एवढा त्रास झाला. आज 4 दिवसापासून मी उपोषण करतो आणि त्यांनी काही गोष्टींसाठी मला मुदत मागितली. ती जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं उपोषण मी करेन व जन आक्रोश मोर्चा करेन. धन्यवाद. लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. जय जय. पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे युवा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ जाधव हे उपोषणाला बसले होते. गेली 4 दिवसापासून अनेक अडथळ्यांना त्यांनी तोंड देऊन आणि आज 4था दिवस उगवलेला आहे. परंतु आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक शहर अध्यक्ष आणि आमचे RPIचे नेते अर्जुन नाना पगारे या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर गुड्डूबाई सय्यद असतील, धर्माभाऊ असतील, आमच्या ओझरच्या माजी सरपंच ताई असतील, आशाताई जाधव असतील, शिला मामी असतील, आमचे शिला शेळके आणि आमचे सुदेश भाऊ, चंदन भाऊ, सगळा इकडं मित्र परिवार आमचा या ठिकाणी उभा आहे. आणि नाना या ठिकाणी गेली 2 तासापासून उपस्थित आहे. नानांनी सर्व अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. NHIने जे आनंद भाऊंच्या ज्या मागण्यांसाठी जे उत्तर पाठवलेलं आहे त्या उत्तराचा वाचन करून अभ्यास करून त्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं तुम्ही ज्या ज्या मागण्यासाठी आम्हाला जी मुदत मागितलेली आहे त्या मुदतीत मानवतावादातून त्या मुदतीत ते प्रश्न मार्ग लागले पाहिजे म्हणून त्याने ॲम्ब्युलन्सचा प्रथम क्रमांकाचा विषय होता. ते ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पाठवली. त्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आहे नानाने एक फोनवर या ठिकाणी सोडवलेला आहे. त्याच पद्धतीने बाकीच्या मागण्याचं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात असं उत्तर दिलेलं आहे. आणि त्या ज्या जितकी मुदत दिली त्या मुदतीत ते सर्व पार पडावं अशी मला आशा आहे. आणि त्या पद्धतीनं नानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले आणि नानाच्या विनंतीला मान देऊन आणि प्लाझाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी आनंद भाऊने उपोषण सोडलेलं आहे. फक्त आत्तापुरतं उपोषण सोडलेलं आहे. ज्या ज्या मुदतीत जे प्रश्न आहे ते जर सुटले नाही यानंतर अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आणि आनंद भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली यापुढे तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी नानांच्या आणि आनंद भाऊच्या माध्यमातून मी या ठिकाणी देतो. आनंद भाऊने जो त्रास भोगला 4 दिवसात त्या त्रासाला मी एक तरुण आमचा तरणबाण भीम सैनिक त्याला मी या ठिकाणी सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहावं. जिथं जिथं दुःख येईल तिथं अर्जुन नाना आनंद भाऊ खंबीरपणे उभे राहतील. जिथं जिथं संघर्ष येईल तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही खंबीरपणे उभं राहू. या ठिकाणी आनंद भाऊनी उपोषण अर्जुन नाना आणि अधिकाऱ्यांच्या हाताने सोडलेलं आहे. मी आनंद भाऊचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.